मंडळी, तुम्हाला माहित आहे का, तुमच्या घरातील गरिबी, आजारपण आणि सततची भांडणे फक्त पाण्याचा एक कलश संपवू शकतो. आपण दररोज देवघरात पाणी ठेवतो, पण ते पाणी केवळ पाणी नसून साक्षात अमृत आहे, जर ते योग्य पद्धतीने वापरलं तर. तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर सकाळी पाणी शिंपडता का? जर नसेल शिंपडत तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. ही एक साधी कृती तुमचं नशीब कसं बदलू शकते हे आज आपण पाहणार आहोत. शास्त्रात सांगितलंय की देवघरात तांब्याचा किंवा पितळाचा कलश भरून ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. हे पाणी सकारात्मक लहरी शोषून घेतं. सकाळी उठल्यावर आंघोळ न करताही जर तुम्ही रात्री स्वयंपाकघरात भरून ठेवलेलं पाणी मुख्य दरवाजावर शिंपडलं तर साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते. पण लक्षात ठेवा, हे पाणी सूर्योदयाच्या आधी शिंपडलं पाहिजे. जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा भाड्याच्या घरात, तरीही तुमच्या मुख्य उंबरठ्याला हे नियम लागू होतात. यामुळे पितृदोष आणि वास्तुदोष देखील दूर होतात. पाण्यासोबतच घराचा दिवा तुमच्या नशिबाची वाट पेटवू शकतो. अनेक जण स्टीलचा किंवा लोखंडाचा दिवा वापरतात, पण हीच मोठी चूक आहे. स्टीलचा दिवा शनिदेवांसाठी असतो, तर घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी फक्त तांबे, पितळ किंवा मातीचाच दिवा शुभ मानला जातो. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं की कालसर्पदोष आणि गरिबी यांसारख्या समस्या घराला विळखा घालतात. तुम्हाला वाटतं का की तुमचं घरही सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं असावं? मग पाण्याचा आणि दिव्याचा हा योग्य नियम आजच जाणून घ्या. पण मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात आहे. उंबरठ्यावर पाणी शिंपडताना कोणता मंत्र बोलावा, मासिक पाळीत हे उपाय करावेत का, आणि मंदिरातील ती एक चूक तुमचं कसं नुकसान करते, याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आम्ही आमच्या चॅनलवर दिली आहे. जर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर आत्ताच आमच्या स्वामी मार्ग या यूट्यूब चॅनलला भेट द्या. पूर्ण व्हिडिओची लिंक आमच्या इंस्टाग्राम बायोमध्ये सुद्धा आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आणि स्वामींच्या सेवेसाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलला देखील जॉईन होऊ शकता. तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. लिंक बायोमध्ये आहे. आत्ताच जॉईन व्हा आणि स्वामींच्या मार्गावर चालायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ.